श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठाच्या उकडीचे मोदक दाखवणार आहे. त्यासाठी मी हा पातेल्यावरून पीठ घेतलं, त्याच मेजरच्या साहाय्याने मी त्याच्यात पाणी ओतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये थोडं गोडं तेल, मीठ, थोडं तेल उगीच 1 टेबलस्पून टाकायचं आहे. त्याच्याने पीठ छान फुटतं, असं फुलतो पीठ. त्याच्यानंतर मी खोबरं ओला, पावडर, वेलची पावडर, मीठ आणि गूळ. पाण्याला छान उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे. गॅस बंद करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पीठ घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. पीठ चांगला पाण्यामध्ये टाकल्यानंतर संपूर्ण पीठ घेतलं तेवढं टाकायचं आणि नंतर तो चांगला ढवळून घ्यायचं आहे. पीठ ढवळल्यानंतर 5 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 5 मिनटांनी तो पीठ चांगला फुलेल आतमध्ये. बघा आपलं पीठ किती छान शिजलं आहे, तो मऊसूत एकदम. बघू शकता तुम्ही, आपली उकड अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. आता ती उकड आपण परातीमध्ये काढून घेऊ मळण्यासाठी. छानच गोळा येते बघा. तुमच्याकडे करतात का उकडीचे मोदक? सगळेच करतात, त्याबद्दल प्रश्न नाही. पण मी आज बाप्पासाठी करणार आहे मोदक. बघा पीठ पण आपलं छान मळून झालेलं आहे उकडीचा. त्याच्यानंतर मी आता मोदक बनवायला घेणार आहे. मोदकाची छान पारी बनवल्यानंतर बघा, दाखवते तुम्हाला मी पारी बनवून. आता आधी चव करायचं आहे पारी बनवायच्या आधी, तर खोबरं, गूळ, मीठ, वेलची पावडर हे सगळं घेऊन एकजीव सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सासूबाई माझ्या करतायत. नंतर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खोबरं ते घेतले सगळं ते मिक्स करून ते त्याच्यामध्ये परतून घेणार आहोत तेलामध्ये. तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता, तुम्हाला आवडेल तसं. काही लोकांना तुपातलं आवडतं, आम्ही तेलातलंच खातो शक्यतो. सगळं तेल चांगलं असतं आमचं म्हणून. आता हा आपण चव सगळा व्यवस्थित एकजीव करून गूळ विरघळेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. मोदकाचं सारण करून घ्यायचं आहे आपण. आमच्याकडं आम्ही ह्याला चव म्हणतो, चव. तुम्ही चव म्हणता की सारण, ते कमेंट करून मला नक्की सांगा. याच्यामध्ये तुम्ही बदाम, काजू ॲड करू शकता. आता मी मोदकाची छानपैकी पारी करून घेणार आहे. पारी जेवढी पातळ करता येईल तेवढी करायची आहे. पातळ पारीचा मोदक खायला छान लागतो, चविष्ट लागतो एकदम. बघा आता माझा मोदक. नवीन आहे मी किचनच्या ह्याच्यामध्ये. बघा जरा कसं वाटतंय तुम्हाला ते सांगा मला. त्याच्यामध्ये चव भरलेलं आहे. चवच येतो शेवटी. आम्ही चव बोलतो म्हणल्यावर चवच येणार ना तिथं. सारण भरलून घेतलं, त्यात मोदकाला मी पाकळ्या करून घेणार आहे. 8 पाकळ्या झाल्या माझ्या मोदकाला. 21 पाकळ्यांचा पण मोदक करते, पण आता थोडी घाई गडबड असल्यामुळं त्याच्यामध्ये ते तसं काही करणार नाही. 21 कळ्यांचा मोदक पण मी तुम्हाला बनवून दाखवेन नक्की. आता मी शेंगोळी बनवणार आहे. शेंगोळीला पण तुमच्याकडे काय करंजी म्हणतात की काय ते पण सांगा. आम्ही उकडीच्या करंजीला शेंगोळी म्हणतो, आणि आपली ती दिवाळीतली करंजी असते मैद्याची, त्याला आम्ही करंजा म्हणतो. आणि गव्हाच्या करंजीला आम्ही नेवरी म्हणतो. तुमच्याकडे काय काय बोलतात ते पण सांगा मला कमेंट करून. बघा पाकळ्या किती छान आल्यात. मुरट घातली त्याला मी शेंगोळीला. घाई झाली थोडी म्हणून व्हिडिओ मी नक्की परत दुसरी ह्याच्यासाठी बनवेन. एवढ्या शेंगोळ्या माझ्या झालेल्या आहेत. हे मोदक झाले तेवढे. शेंगोळ्या आणि मोदक दोन्ही रेडी झालेले आहेत आपले आता शिजवण्यासाठी. आता मी मोदक पात्र घेणार आहे. त्याच्यामध्ये पहिले कोरडं तेल लावून घेतलं त्या भांड्याला. नंतर मग त्याच्यामध्ये मोदक आणि त्यावरती शेंगोळ्या ठेवणार आहे. आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की वरती 4 ते 5 तरी दिवशी म्हणतो आम्ही त्याला. तुम्ही
पारी म्हणता ना, पारी दिवशी काय असेल ते, पण आम्ही दिवशी म्हणतो त्याला. ते 5 तरी वरती ठेवावे लागतात. असं काहीतरी जुन्या माणसांचं शास्त्र आहे. आता मी वरती गॅसवरती पाणी तापवायला ठेवलेलं आहे इंडक्शनवरती मोदक शिजवण्यासाठी. आता मोदक भरलेला भांडा तो मी त्याच्यावरती ठेवणार आहे. स्टीमर आहे माझ्याकडे तो मोदकाचा. आता आपले मोदक छान 20 ते 25 मिनटात शिजून तयार होतील. आपले मोदक शिजून तयार झालेले आहेत. स्वामींसाठी मी नैवेद्य काढलेला आहे. श्री स्वामी समर्थ.